रामकृष्ण हरी माऊली ॲग्रोवन मध्ये आपलं सहर्ष स्वागत. शेतकरी मित्रांनो, आज आपण आलोय म्हैसाळ तुमचं करोली एम मध्ये. जगन्नाथ पाटील. काका नाव सांगा तुमचं? जगन्नाथ भीमराव पाटील करोली एम, तालुका मिरज, जिल्हा सांगली. आपण ह्या भागामध्ये आता इथं पाणी बघायला आलोय. आता तुम्हाला क्षेत्र दाखवतो. ह्या आल्यानंतर पहिल्यांदा पूर्ण भागाची माहिती घेतली. इथं बोर किती आहेत, सभोवताली म्हणजे पाणी किती खाली किती ड्रिलिंग करावं लागेल, काय लागेल ह्याची पहिली माहिती घ्यायची. कुठलाही पानाडा असू दे त्यांनी तसंच करा. परत सभोवताली झाडं, वारोळ किंवा इथं काय पाण्याचं काय स्रोत कुठल्या बाजूने येतो, काय येतो, झाडांची माहिती सगळी घ्या आणि मग आता पॉईंट बघायला चालू करा. आनंद कांबळे आता पॉईंट बघायला चालू करतील. आता आपण पूर्ण पहिल्यांदा शेत दाखवू, भोवताली झाडे कुठले कुठले आहेत ते दाखवू आणि मग आनंद कांबळे आपल्याला पॉईंट दाखवतील. शेतकरी मित्रांनो, हे 3.5 एकराचं क्षेत्र आहे बघा. 3.5 एकर क्षेत्रात आपण इथं पाणी आनंद कांबळे बघायला चालू करतील. ह्या इथं एक जुनी बोर आहे त्यांची. बोरला जेमतेमच पाणी आहे, पाणी काय असं मोठं नाही. आता ह्या भागामध्ये झाडांची कुठले कुठले झाड आहेत तेही तुम्हाला दाखवतो. ह्या इथे कसलं काय म्हणलं, बारतोंडी म्हणून एक झाड आहे इथं. बोरीचं एक झाड आहे तिथं. उंबराचं एक तिथे एक झाड आहे. आपण तेही दाखवतोय तुम्हाला जाऊन. तिथं छोटी छोटी तिथे वारुळ पण आहेत. ते वारुळ पण तुम्हाला दाखवतोय. आता आपण तिकडे जाऊया म्हणजे तुम्हाला सविस्तर सगळं दाखवता येईल. शेतकरी मित्रांनो, ह्या इथे समोरच्या बाजूला इथे एक वारुळ होतं जुनं. ह्या इथे एक जुनं वारुळ होतं. आता इथं बघा, हे एक उंबराचं झाड आहे इथं. दुसरं म्हणजे मागे आपण व्हिडिओमध्ये सांगितल्या पद्धतीनं ज्या झाडांची फांदी जमिनीच्या बाजूने झुकलेली असते त्या ठिकाणी पाण्याचा जिथं घोल आहे तिथंच ते असं झुकलेलं असते. हे आहे. इथं समोरच्या बाजूला एक बोराट आहे, त्यासमोर तिथे एक बोराट आहे आणि बारशिंग्याचं एक झाड आहे बघा. हे नवीन आहे. हे आमच्या ह्या भागामध्ये इकडे सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर ह्या भागामध्ये हे झाड नाही आहे. हे आपलं कुठं जातं, नांदेडमध्ये पण जास्त आहे त्या भागामध्ये, म्हणजे लातूर, उस्मानाबाद त्या भागामध्ये, उस्मानाबाद तोंडातून गेलं, धाराशिव ह्या भागामध्ये इथं आहे. आता आपण आनंद कांबळे पॉईंट काढायला पहिले तुम्हाला झाडाची माहिती दिली कसं आहे. बोराटे पण भरपूर आहे बघा. ह्या ठिकाणी इथं एक बोराटीचं झाड आहे, तिथं एक आहे, पलीकडच्या बाजूला बघा छोटे छोटं. ह्या इथं झाडांची संख्या जास्त आहे. आणि इथं बघा पूर्ण झाडाची फांदी समांतर गेलेली आहे बघा. लिंबाचं मोठं झाड आहे. मला तर वाटतं साधारणतः हे 30-40 वर्षाच्या मागचं झाड असावं, कारण मोठा बुंदा आहे त्याचा. आणि हे समांतर गेलेले आहे बघा. आता आनंद कांबळे करतात. पहिले तुम्हाला पूर्ण क्षेत्राची माहिती दिली कसं आहे काय आहे. हे बारशिंग्याचं झाड आहे बघा आणि मोठं झाड आहे. आता आनंद कांबळेची पॉईंट काढतात बघा. शेतकरी मित्रांनो बघा, इथं एक आपलं मोठं लिंबाचं झाड आहे. अगदी म्हणजे चांगलं आपल्या कमरेपेक्षा सुद्धा मोठं आहे. आणि इथं हे वेलाचं आहे बघा. वेल, वासनीचा वेल म्हणतात त्याला. अगदी मोठा आहे आणि पूर्ण झाडावर चढलेलं आहे बघा. वासनीचं वेल. आणि बरोबर त्या ठिकाणीच तिथे एक आता लेअर निघाल्या बघा. आनंद कांबळेची निघाल्या. इथे एक लेअर आहे. इथं दांगड आहे बघा. हे दांगड पण पाण्याचं लक्षात आहे, कारण तो त्याच्या मुळे फार खोल असेल. तर आता तुम्ही इथं उराव फक्त. आता आनंद कांबळे चालत. इकडं बऱ्यापैकी सगळ्या झाडांना येते. पळा इथे पिलू इथं बरं चल. हे बघा, इथं एक दुसरी एक लाईन दिसते इथं. हे बघा, इथं पण दांगडीचं इथे वेल आहेत बघा सगळीकडं. हे दांगड आहे ना, जेवढं वर असं ते चौपट खाली त्याची मुळे असतात. इथं काय आलंय बघा, दाखवतंय. परत इथं एक समोर एक लिंबाचं झाड आहे, त्याला पण तसं ते वासनीचा वेल भरपूर आहे बघा इथं. हे बघा, इथं वासनीचा ह्याला पण वेल आहे. वेल बघा किती किती भरपूर आहे इथं. ह्याला पण म्हणजे वासनीच्या ह्याच्यापासून जे लिंबाच्या ह्याच्यावर येते तिथे एक लाईन आहे. लाईन असते. शेतकरी मित्रांनो, इथं बघा, इथं हा अलीकडचा जो वेल दिसतोय हे वासनीचा वेल आहे आणि हा गुळवेल आहे बघा. आणि गुळवेलचा वेल बघा किती याचा साधारणतः आपला मनगट असतं त्या मनगटाच्या एवढा मोठा आहे. हा दोन्ही संघ चरून अगदी एवढ्या उंच गेल्यात की काय साधारणतः मला वाटतं एक 25 फुटाच्या पेक्षा पण जास्त आहे. पोल असतो हा 20 फूट असतो. आणि ही मगाशी पण तुम्हाला दाखवल्या पद्धतीनं झाडाची जी फांदी आहे ही फांदी ही जमिनीकडे झुकलेली आहे बघा. जमिनीकडे झुकलेली असते. जिकडे ज्या ठिकाणी पाण्याचा घोल असतो झाडाची फांदी ही तिकडच्या बाजूला जात असते. इथे एक पॉईंट निघाला का मग, इथे एक बघा. त्या दादांच्या पहिल्या तिथे एक, त्यांचा मुलगा आहे तिथे एक आणि इथे एक, अशा 3 लेअर ह्या लाईनला दिसतात. आपण आता इथं सेंटर पॉईंट काढायचा आहे बघा. कशा पद्धतीने सेंटर पॉईंट आनंद कांबळेची काढतात बघा. पूर्ण पहिलं रान त्यांनी फिरून घेतलेलं आहे. हे जरा धोकादायक आहे बघा. माझ्या हाताला जर हे लागलं एकदम टिकू शकतंय एवढ्यावर आहे बघा. शेतकरी मित्रांनो, सावधानतेने बाळगून तुम्ही पण करा. हे वर बांधून घ्यायला पाहिजे होतं. हे बघा, आता त्या आपण
तिथून चालू केलं होतं. हे पूर्ण सगळं फिरून आलो, सगळ्या भागामध्ये आनंद कांबळेजी चेक केलं पहिलं आणि चेक करून मग तिथून आता पूर्ण त्या भागामध्ये आता परत फिरून यायला लागलेत बघा. म्हणजे ह्या पूर्ण 3.5 एकराचा जो क्षेत्र आहे ते क्षेत्र पूर्ण फिरलेलं आहे त्यांनी. आता आपल्याला सेंटर पॉईंट निघतोय, कशा पद्धतीने निघतोय काय निघतोय हे तुम्हाला प्रॅक्टिकली आता दाखवतो. तर मित्रांनो बघा, मगाशी आता काढलेल्या वासनेच्या वेलापासून आलेला इथं आहे बघा. ह्या इथं पुढं दादा या तुम्ही आता ह्या इथे थांबायचं. म्हणजे बघा वासनीचा वेल सोबत गुळवेल आणि झाडाची फांदी ही जमिनीकडे झुकलेली 3 एका ठिकाणी आपल्याला हे मिळाले. हे बघा इथं आता पिल्लू तुझं नाव काय रे? नाव अनिरुद्ध नाव आहे बघा, अनिरुद्ध बापू. ह्या ठिकाणी बघा मगाशी उभारले ते हा गुळवेलचा जो वासनीचा वेल होता. काका या इथं, ह्या इथं वासनीचा वेल होता. त्या वेलापासून जे आलेलं आहे ना ते इथं आलेलं आहे बघा. इथं एक आहे, त्या ठिकाणी पण इथं पण वेल आहे बघा. 3ही ठिकाणी वेल आहे. ह्या झाडांना जे लागलेलं आहे पाण्याचा जर घोला इथं. फक्त ह्याच्या अगोदर जे पॉईंट काढला आहे शेवटी त्यांचा अभ्यास कोणाला नावं ठेवायचं नाही आपल्याला. ह्या इथं काका उभा राहा, हे इथं लाईन बांधली इथं 3ही पण झाडांना. हे एक लाईन बरोबर त्या झाडापासून आलेली आहे इथं आलेली. ही दुसरी लाईन आहे. हे अनिरुद्ध आमचा दिसतोय, अनिरुद्ध जे देतं आणि ते दादा दिसतं ते अनिरुद्धचं, तो तिथून तिसरा लाईन तिथं आलेला आहे. आता हा सेंटर पॉईंट कसा निघतोय हे बघायला आले बघा. हे बघा आता इथं हे दादा आले तिथं, इथं हा अनिरुद्ध दुसरं आणि काका इथे तिसरं, असं 3 लाईन आता एकत्र यायला लागलेले आहेत. आता पुढं येतात. बघा आता इथं अनिरुद्ध ये बाळा पुढं. हे दादा मगाशी त्या ठिकाणी होते, आता ते पुढं आले. आता पुढं वर सेंटर कुठे निघतो बघा. काका तुम्ही या काका इथं पुढं. आपल्या सगळं सबस्क्रायबरला आणि ह्यांना एक विनंती आहे, बऱ्यापैकी सगळे सांगत होते की तुम्ही टेक्निक जे पहिलं सांगत होता त्याच पद्धतीने तुम्ही सांगा. आता आपण हा तसाच व्हिडिओ करलो आहे बघा. म्हणजे पूर्ण हा इथं मारलेलं आहे हे तिथं. शेतकरी मित्रांनो बघा इथं मोठं वारुळ आहे, साधारणतः कमरे एवढं मोठं आहे आणि ह्या वारुळावरूनच लेअर आले. काका इथे या तुम्ही. ह्या वारुळावरून ती लेअर आलेली आहे बघा इथं. काका हळू या बरं का बेटा. अनिरुद्ध चल ये बाळा इथं वर हळू हां. हे अनिरुद्ध आमचा आहे इथं आला आहे ना दुसरा. आणि ते दादा तुमचं नाव काय? विजय. हां विजय दादा आहेत बघा ते. आता विजय दादांचा पॉईंट कुठं निघते बघा इथे येते. चला या दादा. त्या तिथं आले आहेत विजय दादा, अनिरुद्ध आणि आपले ते काका आहेत. आता तिघांचाही पॉईंट आपण एकत्र करायला लागलो आहे. कशा पद्धतीने होतो आहे व्हिडिओ फार इंटरेस्टिंग चालू आहे. मेन म्हणजे काय वासनीचे वेल 3ही ठिकाणी आहेत आणि ह्या इकडे गुळवेलचा वेल आणि मोठ्या झाडांच्या वर आहे. ह्या इथं आहे बघा, इथं दांगड आहे बघा इथं. आता अनिरुद्ध आमचा येतोय. इथे अनिरुद्धला बोलवतोय बघा. अनिरुद्ध बाळा येते आणि विजय दादा आहेत त्यांची लेअर आता इथं. म्हणजे दादा इथं उभारले होते आणि ती लेअर त्यांच्या शेतातून बाहेर गेल्या. म्हणजे आता त्या लेअर आपल्याला मिळणार नाही पाणी, ते बाहेरच्या बाजूला लेअर गेले. आता फक्त आपल्याला मिळणार इथं 2च लेअर मिळणार आहेत. म्हणजे आता ह्या काकांची आणि अनिरुद्धची आपल्या दोघांचीच मिळणार. ते विजयदादांची लेअर आहे ते आपल्या शेतातून बाहेरच्या बाजूला गेलेले दाखवते आपल्याला. आता ही इथं आले बघा लेअर आणि आपल्या अनिरुद्ध आहे तिथं हे दोन्ही काका इथं आलेले बघा. हां हे इथं तू देतो काका या इथं. काका ह्या इथं काकांची लाईन लेअर इथं त्या ही लेअर इथे. शेतकरी मित्रांनो ही एक लेअर आणि ही लेअर, ह्या दोन्ही लेअरची मिळून आपला जिथं बोर आहे त्या बोरवरच ती लेअर यायला लागल्या. पण ह्यांनी बोर फक्त केलाय 200 फूट
हा बोर करायला पाहिजे साधारणतः 550च्या आसपास करायला पाहिजे आहे 550च्या आसपास करावं लागणार आहे. कारण दोन्ही लेअरचं पाणी आम्ही चेक केल्यानंतर दाखवते की पाणी अजून जर रिबोरी जर केली तर भरपूर याला पाणी लागू शकते. पण काकांचं मत आहे ह्याच्याबरोबर आम्हाला तिकडं पण दाखवा, तिकडे आपण जाऊन आता दाखवूया, बघूया तिथं आणि कसं दाखवतंय. पण जर रानामध्ये पाणी जर बघितलं तर ह्या पॉईंटलाच पाणी जास्त आहे. फक्त करत असताना त्यांनी सुरुवातीला 200 फूटच, कारण कसं आहे त्यावेळेला पाणी मारत असताना कमी ह्याच्यामध्ये पाणी लागले असेल, पण आता जमिनीची लेवल खाली गेल्या त्यामुळे पाण्याचा पॉईंट हा फिक्स झाला आहे. शेतकरी मित्रांनो, आता हा जो पॉईंट निघाला ह्या पॉईंटवरच फक्त वॉटर डिटेक्टर मशीनने कसा पॉईंट निघतोय तेही तुम्हाला दाखवतो बघा. आता आनंद कांबळेजींनी वॉटर डिटेक्टर मशीन चालू केलेले, कशा पद्धतीने पॉईंट निघतोय बघा. हे बघा आता आनंद कांबळेजी चाललेत बघा, वॉटर डिटेक्टर मशीन कशी ऑपरेट करते, पॉईंट कसा दाखवतोय बघा. हे बघा पाणी कशा पद्धतीने जातं हे सुद्धा दाखवायला लागले बघा. बरोबर जी बोर मारली आहे त्या बोरवरच बरोबर येते आणि त्या बोरलाच हे झालेलं आहे आणि तिथंच दाखवते बघा पॉईंट. हो का, हे बघा दुसरा जो पॉईंट आहे तो पॉईंट कसा येतोय आणि कसं जाते बघा. आणि सेंटर पॉईंट आल्यानंतर मशीन कसं फिरते बघा. आपला हा सेंटर पॉईंट झालेला आहे, फायनल झाला आहे, फायनल पॉईंट झालेला आहे. हा बोर आहे 200 फूट आहे, पण पाण्याची लेवल आहे ती 380 आणि किती 330 आणि 460. 330 आणि 460 आणि खाली जर करलं म्हटलं तर साधारण 50 फूट साधारणतः 550च्या आसपास हा पॉईंट जाईल. तर डिटेक्टर मशीननं पण हाच पॉईंट दाखवलेला आहे आणि हा पॉईंट आता दोन्हीचा मिळून हा पॉईंट फायनल झालेला आहे. शेतकरी मित्रांनो, आपण रिबोर जो पॉईंट दाखवला होता त्या पॉईंटलाच रिबोर करायला सांगितलेलं आहे त्यांना आणि हा पॉईंट आता फायनल झाला आहे. आपले जे मालक आहेत त्या मालकांचा मुलगा पण आहे, त्याने पण हातात मशीन घेऊन बघितले. व्हिडिओ करत असताना त्यांनी म्हणले व्हिडिओ काय करू नका, त्यांनी पण करून बघितली. त्यांना पण ते जसं मशीन आनंद कांबळेंच्या हातात दाखवतोय तसंच त्यांच्या पण हातामध्ये दाखवत होतं. शेतकरी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलसाठी जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन घंटीचं बटन दाबा, जेणेकरून आपल्याकडून असे नवनवीन येणारे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ आपल्याकडून मिस होणार नाहीत. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रामकृष्ण हरी. शेतकरी मित्रांनो, संगीत हे जीवन जगन्नाथ पाटील महाराज करोलियम असं हे एक यूट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलची पण ह्यांची लिंक मी आपल्या ह्याच्या व्हिडिओच्या खालच्या बाजूला देतो. ज्या लोकांना भजन शिकायचं किंवा भजनाची आवड आहे त्यांनी यांच्याशी संपर्क साधू शकता. हजारो गवळणी हजारो अभंग आहेत, हजारो गवळणी हजारो अभंग त्यावर टाकलेले आहे त्यांनी. संप्रदायामधला माणूस आहे, माळकरी आहे, तेही तुम्हाला दाखवतो, तुम्ही तेही बघू शकता.